ई पीक पाहणी आता ऑफलाईन पद्धतीने करता येणार. नोंदणी न केलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. मुलं मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असून सरकार आणि गृह खाते याकडे लक्ष देत नाही. आमदार ज्योती गायकवाड यांचं वक्तव्य. 11 महिन्यांपासून पगार रोखल्यानं नागपुरात शिक्षकांचं अन्नत्याग आंदोलन. दखल न घेतल्यास टोकाची भूमिका घेणार. आंदोलनकर्त्या शिक्षकांची भूमिका. शालेय विद्यार्थ्यांचा शनिवार दप्तरमुक्त. खेळ, छंद आणि आनंदाला प्राधान्य. दप्तरमुक्त शनिवार प्रभावीपणे राबवा. शिक्षण विभागाचे सर्व शाळांना आदेश. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चीनमधील लाल द्राक्षांना मोठी मागणी. 200 ते 300 रुपये किलो दरानं द्राक्षांची विक्री. साताऱ्यातील म्हावशी येथे एमडी ड्रग्सच्या साठ्यावर मुंबई पोलिसांचा छापा. 20 ते 25 कोटींचा मुद्देमाल असण्याची शक्यता. कारवाईत एकाला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.